धुळे शहरातील दसेरा मैदान परिसरात बसवर दगडफेक, पोलीस तपास सुरू। धुळे शहरातील दसेरा मैदान स्टॉप जवळ नाशिकहून शहाद्याकडे जाणाऱ्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले, तरी बसमधील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झालेली नाही, असे बस चालकाने सांगितले। प्राथमिक माहितीनुसार ही घटना बसने धुळे शहरात प्रवेश केल्यानंतर घडली। दसेरा मैदान परिसरात 8 ते 10 अज्ञात तरुणांनी या बसवर अचानक दगडफेक सुरू केली। बस चालकाने तत्काळ बस थांबवून परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र दगडफेक का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनेची माहिती मिळताच धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून दगडफेकीबाबतचा तपास सुरू केला आहे। या प्रकरणी अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। मी नाशिकहून शहादा जात होतो। धुळ्यामध्ये एंट्री केल्यानंतर दसऱ्या मैदानाजवळ काही 8-10 मुलं आले आणि त्यांनी गाडीवर दगडफेक केली। मध्ये गाडीत पॅसेंजर पण होते, कोणाला लागलं वगैरे तर कोणाला इंजर्ड नाही झालेलं आहे, पण बाकी कधी काच फुटला असता आणि लागलं असता मग